झाले व्लॉगसाठी क्लिकबेटसाठी काही करतात. तर मित्रांनो फायनली झाले, आपला स्टॅम्प लागला. तर हे आहे नो मॅन्स लँड. हे तो पण अंकुरवाट. मित्रांनो आपण व्हेज फ्राईड राईस मागवलेला आहे, याच्यावर यांनी भाई अंडा टाकून दिला. बघितलं इथे असा सीन होतो. काहीतरी हॉस्टेल होता, तुम्ही पाहू शकतात. आणि इथे हा वॉशरूम, त्याला तोंड धुवायचे, ते मस्त होता. सो ऑलराईट, तो मित्रांनो कशात सगळ्यात सुप्रभात, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आपला हा ब्लॉग असणार आहे. हॅलो थांबा, मी आधी बोलतो तुम्हाला. ऑलराईट, तर मित्रांनो आपली बस आलेली आहे. बस नाही बोलू शकत, व्हॅन आहे. आता आय डोंट नो ही आपल्याला लाओसपर्यंत नेणार का कुठे. इथे आपला स्टॉप होता जिथे आपण पहिल्या दिवशी खाल्लेला, तिथे बेन्स कॉर्नर. आणि आपली बॅग आहे, ठेवूया आणि सीट पकडूया भाई आधी. चला आईला बस आली आपल्याला घ्यायला. बस नाही, व्हॅन बोलू शकतो. आता ही आपल्याला लाओसला नेणार की दुसरी चेंज करायची, आय डोंट नो. जे पण तुम्हाला अपडेट देईनच मी. तर मित्रांनो आता इथून 6.5 तास दाखवते आणि ही वन ऑफ द अनकम्फर्टेबल जर्नी आहे भाई. ही सीट मागे जाते, बट मागे पाय लागतोय त्याला, मुला फॉरेनरला. आता कुठे टॉयलेट ब्रेकसाठी थांबली आहे आणि भरपूर त्याला म्हणजे सगळे थांबलेत. फ्यूल पण ब्रेक चालू आहे तिथे, पाहू शकतात. आय डोंट नो, $1 1 लिटर आहे, म्हणजे 80 रुपये. आपला एवढा आपला नाही, आपला तर 105 आहे. म्हणजे आपल्या इथून 300 रुपये कमी आहे. बाहेर जी गरमी आहे ना. तर मित्रांनो आता ऑलमोस्ट वाजले आहेत 3 वाजलेत आणि 3:30 आय मीन. आणि ते थांबलो आता एक ह्याच्यासाठी, काय बोलतात, लंच ब्रेकसाठी. तर आता इथून ऑलमोस्ट 1.5 तास बॉर्डर आहे बोलला तो. आणि गरमी इथे नेक्स्ट लेवल आहे, मस्त आहे. आता इथे आपण खाऊया, बघूया काय आहे. मला तर व्हेज खायचं आहे, चिकन तर वगैरे नाही चालणार आज. बघू कसं काय असेल, मी तुम्हाला अपडेट करतो. चला, मस्त इथे असं हॉटेल आहे, असं वाटतं की कोकणात आलो आहे भाई. हा ब्रिज इकडे, इथे सगळ्यांनी बघा करन्सीज ठेवलेत. ही व्हिएतनामची आहे, ही इकडची डॉलर्स, असं आहे. तर चला बघू. मित्रांनो इथे पाहू शकतात ब्रेकफास्टचं हे आहे. मी विचार करतोय फ्राईड राईस व्हेजिटेबल घेऊ. मागे सगळं ड्रिंक्स दिले. हा असा काही मेन्यू आहे. पहिला मेन्यू मी पाहतोय रिअलमध्ये लिहिलं आहे. चला मागवतो आणि मग भेटूया. मित्रांनो आपण व्हेज फ्राईड राईस मागवलेला आहे, याच्यावर यांनी भाई अंडा टाकून दिला. बघितलं इथे असा सीन होतो. तर तुम्ही बोलाय कसं खायचं, म्हणजे असं आहे. आता खाऊया आणि तुम्हाला अपडेट देतो. व्हेज बोललेलो, अंडा दिला, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. खातो आणि मी तुम्हाला भेटतो. भरपूर आपले मंडळी बसले, जाऊ द्या. आणि सगळ्यात हार्ड सीन काय झाला ते तुम्हाला मी नंतर सांगतो. चला हे मी खातो आणि तुम्हाला सांगतो कसं आहे ते. ऑर्डर तर मित्रांनो फायनली खाल्ला, मस्त होतं. फ्राईड राईस आपला इंडियासारखाच होता. आता अंडा फेकण्यापेक्षा मी बोललो भाई खाऊन टाकला भाई. आता अजून मी इथं आहे, अंडा व्हेज आहे की नॉन व्हेज, ठीक आहे चालतं. आता काय करणार, खाल्लं, चांगलं होतं एकदम मस्त. आणि तुम्हाला जी गंमतची बोलायची होती ती काय होती तुम्हाला सांगतो. आता माझं जो टी शर्टवर मी हा घातला आहे, मी सकाळी आज कंबोडियाच्या त्या अंकोरवॉटमध्ये गेलेलो, हा टी शर्ट घालून गेलेलो. येईपर्यंत लेट झाला, मग मी तोच टी शर्टमध्ये फक्त शॉर्ट्स घालून आलो. तर इथे तुम्ही पाहू शकता हे असं स्वास्तिक आहे. तर हा माझ्यासोबत एक जर्मनीचा मुलगा होता, तो बोलला की ब्रो इफ यू आर ट्रॅव्हलिंग टू जर्मनी, तू म्हणजे बोलते तू जर जर्मनीमध्ये ट्रॅव्हल करत असेल तर हा टी शर्ट नको घालू. मी बोललो भाई, मग त्याला समजलं आय नो जस्ट, म्हणजे असा सीन झाला तिकडे. तर असं पण आहे भाई. आणि मस्त आहे हा व्ह्यू पण. विचार करतो ड्रोन उडवूया काय करू कळत नाही, मस्त व्ह्यू आहे. मेकॉंग रिव्हर आहे. सो ऑलराईट तर मित्रांनो आता आपण आलोय वर्ल्डची, तुम्ही बोलू शकता सगळ्यात मोस्ट अशी बोलतात ब्राईब करप्टेड. आता काय आहे खरं काय आहे आज जाणून घेऊया. एवढे दिवस ब्लॉगमध्ये बघत होतो, आज रिअलमध्ये एक्सपिरियन्स करूया की खरं आहे काय आहे. हे यूट्यूबर्सवर फक्त फेक आहे काय आहे भाई, आपल्याला एक्सपिरियन्स करायचं होतं म्हणून आज आपण आले. तर चला, ऑल गुड ब्रो, लेट्स गो. ऑर्डरवर बघतील तर कोण जास्त लोक नसतात,
खूप कमी लोक आहेत, म्हणजे मोजून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 लोक, फक्त 11 लोक कोणच नसतं इकडे. तर एक्झिट स्टॅम्प घ्यायचा आहे. भरपूर याच्यामध्ये ऐकलं आहे की $2 मागतात एक्झिट स्टॅम्पचे, करप्शन. बघू आता खरं काय आहे ते आजच कळेल आपल्याला. आता मी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. सो ऑलराईट. तर मित्रांनो, फ्रँकली बोलू, हे यूट्यूबवर आपण बघत आलो आहे, हे सगळं चुत्या बनवतात लिटरली. मला म्हणजे हा शब्द बोलायचा आहे. मी एवढे व्लॉग्स बघितले, त्याच्यामध्ये सांगितलं $2 वगैरे काही नाही आहे, स्टॅम्पिंग फी नथिंग. फक्त चुत्या बनवतात. रिअलमध्ये एक्सपिरियन्स केलं, 2 मिनटात माझं झालं आहे. कोणाकडनं 1ही रुपया नाही मागितला आहे. आणि का म्हणजे तुम्ही हे, तुम्हाला मला फक्त या ब्लॉगमध्ये सांगायचं आहे, हे फक्त चुत्या बनवतात की जस्ट बिकॉज बाकी ट्रॅव्हलर्स लोकांना घाबरवतात. भाई आप लोग बिंदास आओ, बिंदास या. हे साले, मी यात्री डॉक्टरची व्हिडिओ बघितलेली, यात्री डॉक्टर तो चुत्या. मी फ्रँकली आता बोलायला लागतं आहे, भरपूर असे मोठे मोठे फेमस यूट्यूबर्सचे पण व्हिडिओ बघितलेले. आय डोंट नो या टायमाला एक्सपिरियन्स काय माझा आहे, बट असं काही नाही आहे. 1ही रुपया स्टॅम्पिंग फी नाही मागितली, काय नाही. आणि लिटरली ते लोक चांगले आहेत यार. तुम्ही किती ब्लॉगमध्ये किती लोकांनी शिव्या दिल्या आहेत, काय काय बोलले. साले ब्लॉगसाठी, क्लिकबेटसाठी काही करतात. हा बाई अनबाईस ब्लॉग आहे, 1ही रुपया नाही मागितला, काय नाही. आणि आता पण लाओस, हे होतं कंबोडिया, आता आपण चाललो आहे लाओस, ॲज यू कॅन सी. तर हे आहे नो मॅन्स लँड. हे तो पण अंकोरवाटमध्ये पण बघितलेलं, असं नो मॅन्स लँड आहे. आणि तिकडे आहे लाओस, तुम्ही पाहू शकतात. दिस इज नो मॅन्स लँड. कंबोडियाचा फ्लॅग आणि तिकडे लाओसचा फ्लॅग मला दिसतोय. आणि ही अख्खी नो मॅन्स लँड. तर मित्रांनो, फायनली झालं आहे, आपला स्टॅम्प लागला आहे. आणि $2 घेतले फक्त. तेच, चला मी भेटतो नंतर, मला लेट झालेला. बॉर्डनमध्ये काय घाण एक्सपिरियन्स आला नाही, पण इथे चुत्या लोकांनी बोललं आहे की सीट नाही आहे आणि असं बसून जायला बोलते मला 10 मिनिट्स. आता बोलतो बॅग देतो, तर मला बोलतो बाय वॉकिंग जायला. चुते आहे का वॉकिंग जाणार. बघू आता 10 मिनिट्स नंतर मी बोलेन आणि बघूया कसं काय एक्सपिरियन्स होतो. इथे पहा, बेडूक विकताय आईच्या गावात. तिथे पासपोर्ट द्यायचा आणि आता काहीतरी अपडेट करताय. सो ऑलराईट मित्रांनो, फायनली कंट्री नंबर आय थिंक सो